नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर ही सिरियल मला खूप आवडते, ए रिश्ता क्या कहलाता है, अक्षरा आणि नैतिकची. तर मी शाळेत होते ना 7वी 8वीला, तेव्हापासून मी ही सिरियल पाहते. पण डबल जे भाग लागतात ना स्टार प्लसवर, ते पण मी पाहते. तर आता ना मी कम से कम 7-8 वेळा तर नक्की पाहिली असेल. तर मला जास्त आवडते म्हणून. आणि ना एकदम छान आहे, याच्यात असं काही प्लॅनिंग नाही, काय नाही, एकदम फॅमिली मॅटर, एकदम छान अशी मस्त सगळे फंक्शन वगैरे एकत्र असतात, त्यामुळं मला ही खूप आवडते. तर असंच, तर पुढं काय करणार आहे मी आज, तर बघा. तर ना हे मी सगळं गोळा केलेलं आहे, तुम्हाला समजलं असेल की काय करणार आहे. तेल, पण तेल मी कोणासाठी करणार आहे काय, तर पुढं आहे एक, मी तुम्हाला म्हटले होते बघा पाठीमागं की मला एक गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करायची आहे. तर त्यातच मला आता एवढं जरा थोडंसं लांबवली मी ती गोष्ट, कारण लांबवण्याजोगीच होती. मी नाही की ते कोरफड पण हे करायला टाकलेलं आहे, त्याच्यात मेथीच्या बिया वगैरे टाकलेले आहेत ना, तर त्या पण आज मला याच्यात ॲड करायचं ते. तर नेहमी जे साहित्य घेतात तेच, फक्त याच्यात लवंग मी जास्त एक ॲड केलं आहे, कांद्याच्या वर लवंग आहे बघा ते. आणि ही सगळी पानं वगैरे मी धुवून घेतलेली आहे, दोन्ही पण पानं फुलं सगळं, आवळा. आणि ना ते जे पीठ आहे ना, ते तांदळाचं पीठ आहे, ते पण मी ह्यावेळी याच्यात ॲड केले. आणि तुम्हाला पुढं दाखवलंच तर बघा, हे छान असे याला मोड आलेले मेथीला. आता हे आपण आता कोरफड पण मी टाकलेलं आहे, त्याच्यात सगळं साहित्य मिक्स करून मिक्सरला बारीक करून घेणार आहे. कारण कसं जरा ना थोडासा जास्त अर्क उतरतो मला असं वाटतं, पेस्ट केली ना थोडीशी तरी, त्यामुळं. तर म्हणून मग मी आज सगळं ना मिक्सरमधून काढून घेणार आहे. भरपूर साहित्य मी याच्यात घातलेले, जे गेल्या वेळी होतं ना सॉरी, त्याच्यापेक्षा 2-3 एक्स्ट्रा टाकलेले आहेत मी याच्यामध्ये. आणि कलोंजी एक राहिलेली आहे. बऱ्याच जणांना माहीत असेल, कलोंजी म्हणजे कांद्याचे बिया असतात ते. ज्यांना माहीत नसून त्यांना सांगते मी. तर बघा, हे असं याला बोलतात कलोंजी. आणि मला ना आज तेल बनवायचं आहे, तर बघा मस्त आता चुलीवरती सगळं पारंपरिक करणार आहे मी आता. तर ना पॅराशूटचं ते तेल आहे ना त्यात बनवायचं ना, पण ते एवढं घट्ट झालं ना आता थंडीमुळं. आणि तुम्हाला खरं सांगू का, हे तेल आहे ना वितळत आहे ना माझं पार, म्हणजे खरंच नाकीनऊ आली होती मला. माझे 15 ते 20 मिनटं याच्यातच गेले होते, ते वितळत पण नव्हतं. आणि असं वाटायचं पूर्ण हे झालं का. आता ही ना अर्धा लिटरची बाटली, 500 ml ची मी बॉटल घेऊन आले होते. 300 का 350 काहीतरी प्राईस आहे त्याची. तर मग ती बॉटल घेऊन आले 500 ml ची. तर मला आता ना मी करणार आहे 300 ml चं तेल. तर तुम्हाला सांगते आनंदाची बातमी ही, म्हणजे मला एक ऑर्डर आलेली आहे तेल बनवायची. तर एका ताईने मागवलेलं आहे तेल. तर सुरुवात कशी पण असू, छोटी असू किंवा मोठी असू, पण पूजा तर करायलाच पाहिजे. म्हणजे मी तर मानते अशा काही गोष्टी. सो मग चला म्हटलं की आहे काहीतरी. मी म्हणते त्याचे तुम्हाला ₹1 भेटू किंवा ₹10 भेटू किंवा पुढं नंतर 10 लाख, पण किती पण भेटू, म्हणजे तसा प्रश्न नसतो. पण हो, काय म्हणते हे काय उगाचचं काही पण असतं, असं तसं तसं असं, एवढी मोठी गोष्ट आहे काय यात, असं नाही. पण माझ्यासाठी छोट्या गोष्टी पण मोठ्या होतात, कारण मी त्या मानते त्यामुळं. तर असं एवढं तर एवढं. तर ज्यांना काय वाटायचं ते वाटू दे, पण मी ही अशीच आहे. मला छोट्या गोष्टींमध्ये पण आनंद होतो आणि मोठ्या गोष्टींमध्ये तर मी वेडीच होईल एवढं आहे. तर असंच, तर ना मी हेच तुम्हाला सांगणार होते की जर कोणाला मला ऑर्डर द्यायची असेल, तर मी माझा इन्स्टाचा ID जो आहे ना तो कमेंटमध्ये देते, तिथं मला DM करा आणि मी मग तुम्हाला ऑर्डर भेटत जाईल. आणि सगळं जे काय आहे ते तुमच्या डोळ्यासमोरच होणार आहे काही गोष्टी. त्यामुळं काय आपल्यात काय फ्रॉड वगैरे नाही, किंवा काय मी काय माझी ॲड वगैरे लय करत नाही. मी सांगत नाही की मी खूप बेस्ट आहे असं आहे तसं. पण जे आहे ते, तर म्हटलं चला आज तुम्हाला पण दाखवून द्यावं की मी जे करणार आहे ते. आणि मागं पण मी तुम्हाला दाखवलं होतं ना असं, ते म्हणजे तो व्हिडिओ पाहूनच ह्या ताईंनी मला ऑर्डर दिलेली आहे. तर कुठचं काय ते मी काय त्यांचं नाव वगैरे नाही घेते, पण असंच त्या ताईंचीच ऑर्डर चालू आहे. त्यांना ते व्हिडिओ पाहिल्यावरती त्यांना समजणार आहे की माझी ऑर्डर चालू आहे. तर हे ना एक 100 ml माझ्याकडं बॉटल आहे.
तर मग मी त्यांना 250 ml देणार आहे ना, तर त्यामुळे मी घेताना 300 ml घेणार आहे. कारण काय होतं ना, याच्यात आहे ना खूप वेस्टेज जातं बरं का तेल. काय होतं, आपण बघा जेव्हा पूर्ण साहित्य त्याच्यात टाकतो, त्याला पण भरपूर लागतं. दुसरी गोष्ट म्हणजे उडतं पण बरंचसं तेल. म्हणजे आता बघा, आता एक बॉटल मी पहिली टाकलेली आहे याच्यामध्ये, आता ही दुसरी, आणि शिवाय बघा किती भरून भरून बॉटल घेतलेल्या आहेत मी. ही दुसरी एक बॉटल घेतलेली आहे आणि अजून एक तिसरी टाकायची. म्हणजे बऱ्यापैकी, म्हणजे जास्त पार 300च्या पुढं पण झाला असं. कारण आहे ना, ते एवढं मला ना ह्या तेलाने एवढं त्रास दिला ना, ते वितळतच नव्हतं बघा. पूर्ण ना घट्टच तेल. मी असं पाय बळबळ दाबत होते फरशीला, फरशीवरती ना साईडला खूप असं तेलाचं ते शिंतोडे ओढले होते. तर बघा, हे एक तिसरी बॉटल मी तसं वितळलं नाही तरी म्हटलं असं दाबून दाबून कसं तरी काढलं मी. तर आता हे 300 ml झालेलं आहे आपलं तेल. तर ते तेल तापते तोपर्यंत मी भाजीची पण तयारी करते. तर पहा, इकडं ना कांदा, म्हटलं चला चूल पेटली तर काय भाजी असणार ती पुढं मी तुम्हाला दाखवलंच. तर कांदा पहिला मी इकडं टाकलेला आहे, म्हणजे चांगला असा भाजल त्या हिशोबाने. आणि आता इकडं ना तेल पण चांगलं तापलेलं आहे. तर आपण जे बारीक वाटण केलं होतं ना सगळं, जे काही जडीबुटी वगैरे आहेत त्याचं, तर बघा ते मी याच्यात टाकणार आहे. आणि तुम्हाला जर कोणाला ऑर्डर द्यायची असेल ना, तर खरंच तुम्ही पहा, काय आपल्यात काय फ्रॉड वगैरे नाही आहे. जे आहे ते तुमच्या डोळ्यासमोरच, आणि प्रत्येकाला मी असं दाखवू शकते. त्यामुळं काय हे नाही. आणि खरंच याचा इफेक्ट पण छान आहे. फक्त रेग्युलर लावायचं. आणि लावताना काय करायचं, फक्त व्हिटॅमिन ईची एक कॅप्सूल असते ना, ती ॲड करायची. कारण आहे ना, ते जास्त पूर्ण याच्यात ॲड नाही करत मी. ती तुम्ही जेव्हा घरी येईल ना, मी फक्त एरंडे तेल नंतर ॲड करून देणार आहे याच्यामध्ये. आणि बस फक्त लावायची वेळी तुम्ही एक व्हिटॅमिन ईची कॅप्सूल मिक्स करायची, डबल बॉईल करायचं, पाणी ठेवायचं खाली एका पातेल्यात, एका वाटीमध्ये तेल, आणि मग तेव्हा ते गरम करायचं त्या पाण्यामध्ये, आणि मग ते तेल लावायचं डोक्याला. असं करायचं चांगलं, म्हणजे मालिश करायची मस्त. आणि एक दिवस आधी लावलं तरी चालेल, पण शक्यतो काय करायचं, आपण ज्या दिवशी केस धुतो ना, त्या दिवशी पण आहे ना 2-4 थेंब आपल्या डोक्याला लावायचे. कारण आपण मग नंतर तेल लावत नाही ना, त्याने मग जास्त ड्राय पडून कोंडा वगैरे होतो असं. तर असंच मी लोखंडाच्या कढईतच करणार आहे. कारण आणि झालं का त्याच्यातच ठेवणार रात्रभर, कारण लोह जे असतं ना यात जास्त असतं ना, मग ते चांगलं उतरण म्हणून. आणि मी ना हलवते, कारण कसं पेस्ट केली ना ती लागती खाली जरा, म्हणून मग मी कंटिन्यू हलवत राहिलेली आहे ते. आणि पाणी आलंय तर आपला ऋतू पहा मला हेल्प करतोय. मला म्हटलं मी पाणी भरतो. ते मागं जे भांडी आहेत ना, ते ना मी कपड्यांसाठी भरून ठेवते. आहे टाकी, पण एवढं मग असं वाटतं त्यातून उपसण्यापेक्षा इथं आहे ना, तर मग हेच वाहून नेते मी, असं करते. तर आता माझं सगळं लक्ष म्हणजे इकडं तेलाकडंच आहे, जेणेकरून ते चांगलं होईल. बघा कलर पण त्याचा छान आता बदललेला आहे. तर बघा, आणि ते काय आहे ना, सगळं मी ह्यावेळी असं पेस्ट केलेली ना, त्याच्यामुळे म्हटलं जरा त्याचा अर्क चांगला उतरल ह्याच्यात. आणि लोखंडाचीच कढई आहे ती. तर बघा, सगळं असं कंटिन्यू सारखं हलवायला लागतंय मला. कारण कसं कांदा वगैरे आहे ना त्याच्यामध्ये, तर कोरफड, परत ते जवस, ते ना असं कसं असं थोडेसे लागणारे लगेच खाली लागतं ना असं जरा, म्हणजे लगेच नाही पण तरी पण मी असं हलवते, 1-2 वेळा मला जाणवलं म्हणून. आणि तुम्हाला कसं वाटतंय हे तेल, म्हणजे याच्यात मी अजून कोणत्या गोष्टी ॲड वगैरे करायला हव्यात का? कारण मी पण आहे ना, हे असंच मला पण एका, म्हणजे मी यूट्यूबला वगैरे बघितलेलं नाही, मला एका माझ्या फ्रेंडने सांगितलं होतं, त्याला खूप वर्ष झाले तेव्हा. तर मग त्याच्यावरती मी तुम्हाला दाखवलं तेव्हा केलं आहे, आणि आता मला ऑर्डर आलेली आहे म्हणून. तर बघा, तुम्हाला कोणाला द्यायची असेल ना, तर माझा इंस्टाग्रामचा जो ID आहे ना, तो कमेंटमध्ये देईल, तिथं जाऊन मला तुम्ही DM करू शकता. तर पहा, इथं मस्त कांदा वगैरे भाजलेला आहे छान. आणि इकडं माझं तेलाकडं पण लक्ष आहे, जेणेकरून कसं तेल पण नको हे व्हायला म्हणून. तर आता आपलं तेल रेडी आहे बघा, पूर्ण सगळा अर्क उतरलेला आहे. आणि आता मी रात्रभर याच्यातच ठेवणार आहे, कारण कढईतलं ते लोह असतं ना, लोखंडाचं आयन, ते पण याच्यात उतरायला पाहिजे ना, चांगलं असतं ते पण म्हणून. तर आता मी करते भाजीची तयारी. भाजी म्हणजे आपल्याला करायचं आहे अंड्याचं कालवण. तर ही दुसरी कढई घेतली मी, हिला पण खालून बोड घेतलेलं आहे. तेल टाकलं थोडंसं,
आणि ह्यावेळी ना जरा वेगळी पद्धत आहे. दरवेळी तुम्हाला उकडून दाखवते ना, तर ही पद्धत जी आहे ना ती माझ्या आईची पद्धत आहे. माहित असं बऱ्याच जणांना, पण काही नाही असं आवडत नाही ना, काय म्हणतात की ते असे भुर्जी आणि असे शितुडे वगैरे ते चांगलं नाही. पण हे ना तुम्ही खरं एकदा करून बघा. पूर्ण बारीक नाही करायचं हे ना आपलं असं नॉर्मल बघा, हे असं आहे ना पोळीसारखं जराशी तसंच ठेवायचं. असं लय बारीक बारीक नाही याचं हे करायचं. बघा आता हे असं हे आहे ना, फक्त काढून घ्यायचं. मोठं मोठंच हे असं. याने ना खरं खूप छान टेस्ट येते बरं का कालवणाला, एक नंबर. आणि खरं खूप छान भाजी झाली होती. म्हणजे हे अंड्याचं कालवण आहे ना, लई छान झालं होतं फार मस्त. आम्ही सगळ्यांनी चापून चुपून खाल्लं, मुलांनी पण. तर बघा आता ना परत ह्याच कढईमध्ये तेल ओतलं, जिरं टाकलं, आणि जे आपले घरगुती मसाले आहेत ना, म्हणजे घरगुती जो मसाला असतो तो, आणि धनी पावडर, बस एवढंच. आणि माझ्याकडे ना खरं मटन मसाला वगैरे नाही, पण आणायला पाहिजे ना, असं कधीतरी भाज्यांना टाकल्यावर ना म्हणजे टेस्ट पण चांगली येते. आणि वरचे तुम्हाला तर माहिती, मी वरचे मसाले लय वापरतच नाही, फक्त पनीर, बिर्याणी असे त्या त्या भाजींना कधी वाटलं पावभाजी तर असं. तर नाही तर आपलं धना पावडर, हळद, आणि जे घरचा आईने जो मसाला दिलाय बनवून तोच असतो, बाकी काही नसतं. आणि वाटणामध्ये ना मी काय घेतलं, हिरवंच वाटण केलेलं आहे. तर त्याच्यात घेतलं मी, तुम्हाला तर दाखवलं, खोबरं आणि कांदा आणि मग आलं, लसूण आणि कोथिंबीर. बस बघा एवढं असं मस्त हिरवं वाटण केलं त्याचं. कोथिंबीर आहे ना याच्यातच वाटायची. थोडेसे कोथिंबीरच्या आपण म्हणतो ना खालच्या काड्या असतात ना, त्या पण घ्यायच्या. आणि आता मस्त ना याला असं तेल सुटस तोपर्यंत हा मसाला चांगला परतू परतू घ्यायचा, एकदम छान. आणि याचा वास पण एवढा भारी येत होता ना, खरं लय भारी वास येत होता. आणि चुलीवर करते ना मी, तर मला खूप एक्साइटेड, म्हणजे मी खूप एक्साइटेड होते की किती वर्षांनी मी चुलीवरची भाजी किंवा म्हणजे चुलीवरचं काहीतरी कालवण खाणार होते. त्या दिवशी म्हणजे गाजराचा हलवा केलाच आहे, कारण कसं पहिली सुरुवात गोडाने व्हायला पाहिजे ना, म्हणून. तर रवा करणार होते ना, पण म्हटलं गाजर होती म्हणून केला गाजराचा हलवा. आणि आज मग म्हटलं चला कालवण करा, मार्गशीर्ष महिन्यात तर खात नाही, तर मग त्याच्यानंतर आजच सुरुवात केलीये. आणि ओटा पण मी धुवून घेतला, पाणी आलं होतं ना, तर मसाला जोपर्यंत आपला परततोय ना तोपर्यंत म्हटलं चला ओटा वगैरे धुवून घ्यावं. कारण आहे ना काल पण गाजराचा हलवा केला तर थोडंसं त्याचं पण चिकट होतं, झाडून काही काही गोष्टी जात नाही. आणि पाणी आलं का ओटा मी धुवूनच घेत असते, तुम्हाला तर माहितीये. पण म्हटलं कसं आज पण जरा ते तेलाचं एवढं उडलं होतं ना साईडला, तर मग मस्त ओटा वगैरे धुवून घेतला. कारण ह्या चुलीला खालून वेगळी फरशी आहे, त्याच्यामुळे त्याचं काही एवढं टेन्शन नाही. पण एकदम यानेच हे केलं. आता बघा जरा उकळी आलेली ना, तर जे आपण अगोदर परतून घेतलेली आहेत ना अंडी, ते 3-4, तर ती याच्यात टाकायची आणि असं जरा मिक्स करून घ्यायचं. आणि असं मोठंच ठेवायचं, लय बारीक करायचं नाही. ते अंड्याचे जे काप असतात ना ते अशी मिडियमच ठेवायचे. आणि आता उकळी आलेली ना, तर बघा हे आम्हीच आमच्या मनाने करतो बरं का. असं वरून आहे ना एक अंड फोडून टाकायचं, ज्याला लागतं त्याला. आता मी ना शाळेत होते ना तेव्हा मला माझ्या एका फ्रेंडने सांगितलेलं, तेव्हा काय तर 7वी-8वीला असेल तेव्हा. तर तेव्हापासून माझी आई असंच करते घरी. मी तिला सांगितलं ना, ज्याला मग वरून अंडी पण फोडायची, ते पण खरं खूप छान लागतं बघा. आता ते अंड मी फोडले ना, ते बघा असं छान उकडून निघतं. आणि जी भाजी आता इथं रेडी झालेली आहे चांगली मस्त, तर बघा. तर मग छान असं जेवण वगैरे केलं आम्ही, सगळं आवरलं. तर चला आता सगळं आवरले, जेवण वगैरे झालं, आणि मस्त झाली ती बरं का भाजी. अंड्याचं कालवण चांगलं झालं. हा, तर बरेच दिवसांनी, म्हणजे आता मार्गशीर्षमध्ये तर खात नाही आपण, म्हणजे महिन्याने खाल्लं, आणि जरा कधीतरी लई दिवसांनी खाल्लं छान वाटतं. हा, ही सईची क्रीम शतधूत घृत, हे आम्ही सईला लावतो मॉइश्चरायझर म्हणून. ओके, काय होते, खाजवी ती. हा, सईला खाजू येत होती म्हणून आम्ही हे सईसाठी आणलंय मी मेडिकल मधून, आणि सई लावते हे. ओके, लावलं ना तू. हा, पायाला पण लावलं सईने. हा, सगळीकडे सईला पूर्ण बॉडीला लावलं. हा, इथं 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 सगळीकडे लावलं. आणि मी ना आता ॲलोवेरा जेल लावायला सुरुवात केली आहे रात्रीचं, झोपताना तेच लावते, मॉइश्चरायझर नाही लावत. हा, काय सई ना आता लई बोलायला लागली, आता लई बोलती चांगलं. माझी बॉटल पहा, छान आहे का, नक्की सांगा.
हा लाईक करा. बघा ना. बाय बाय. गुड नाईट. मला पण खायला क्रीम दिली क्रीम. ऋतूला पण क्रीम चालू आहे, त्याला पण लावली आता. आणि त्यांना होतालय ना बोरोलिन लावते मी, कारण लय उकलले होते ना. तर बोरोलिन लावते, त्याने चांगला फरक पडतो. दोघांना पण बोरोलिन लावते. मी लिप बाम लावते. झालं तर चला आता ना, म्हटलं लवकर झोपाव. 4-5 दिवस झाले, म्हणजे थंडी 4-5 दिवस नाही, 3-4 दिवस झाले व्यायामच करीत नाही. सकाळचं उठतच नाहीये. हा सईचं स्वेटर पंप, हा स्वेटर पंप, हा दादाचं सईचं सेम आहे, दादाचंच येते. तर म्हटलं उद्यापासून तरी करीत जाईन. तर बघू आता तेव्हा. हा तुला कशाला. हा ए दादा बघ, सईने तुला स्वेटर आणून दिले का नाही शई. इकडे बघा. अग सांडली सांडली सांडली. उठा 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 उठा. अरे वा वा वा. तर चला मंडळी, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. गुड नाईट. झोपा.